कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणारा पूल खुला झाल्यानं मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता सुसाट होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। आपण पाहूयात। मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि त्यातच मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई सागरी किनारा प्रकल्प आणि याच प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दक्षिण मार्गिका ही याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे। मी सध्या याच मार्गिकेवर आहे। आपण जर पाहिलं तर सध्या ही धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्याची ही दक्षिण मार्गिका आहे आणि याचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेलं आहे। आणि या जर आपण पाहिलं तर उत्तरेकडे जातानाची जी म्हणजे वरळीवरून थेट वांद्रे किंवा ला जाणारी मार्गिका जी आहे ती सध्या आपण पाहतोय। मात्र वांद्र्यावरून मरीन ड्राईव्हच्या दिशेने किंवा वरळीच्या दिशेने येणारी मार्गिका ही आधी सुरू करण्यात आली होती। आता जी आहे ती वरळीवरून बँड्राच्या दिशेने म्हणजे थेट जर तुम्ही नरिमन पॉइंट मरीन लाईन्स वरून जर तुम्ही सुरुवात केली तर तिथून तुम्ही थेट जे आहे ते आता वांद्रे वरळी सागरी सेतूला तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि हाच तो महत्त्वाचा कनेक्टर आहे। हेच ते तुळई गर्डर आहे जे यशस्वीरित्या महानगरपालिकेने या ठिकाणी बसवले होते। आपण जर पाहिलं तर या जो किनारा रस्ता आहे हा यामधून जे आहे ते वरळी प्रभादेवी लोअर परेल लोटस जंक्शन आदी भागात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। अंतरमार्गिका सुद्धा आहे। या सगळ्याचं लोकार्पण आता झालेलं आपल्याला पाहायला मिळते। मरीन ड्राईव्ह ते वरळी असं अवघ्या 20 मिनिटाच्या जवळपास प्रवास करता येणार आहे। त्याचबरोबर वांद्रे वरळी सिलिंक वरून मरीन ड्राईव्ह म्हणजे मंत्रालयाच्या दिशेने सुद्धा 20 मिनिटाच्या जवळपास प्रवास करता येणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या इंधनात बचत, वेळेत बचत आणि पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे सुद्धा जर आपण पाहिलं तर त्याचं लोकार्पण हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आणि मुंबईकरांना आता सोयीस्कर प्रवास जो आहे तो आता करता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाण समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।